मीच तो आयफोन बोलतोय. कुणीतरी मलाही विचारा ना, नेमकं काय घडलं होतं? मी तिथेच होतो, त्याच्या खिशात, नेहमीसारखा त्याच्यासोबत. काय सांगू तुम्हाला? एका क्षणात सगळंच बदललं आणि एका क्षणात सगळंच संपलं. मी कित्येकदा वाजलो होतो, नोटिफिकेशन देत होतो. कुणाचा मेसेज, कुणाचा फोन, कुणाची तरी वाट पाहणारी नजर. मी त्याला सांगत होतो, एकदा थांब, आजूबाजूला बघ, पण त्याचं लक्ष नव्हतं. माझ्यात त्याच्या कुटुंबाचे फोटो होते, मुलाचं हसू होतं, आईवडिलांचे हसरे चेहरे होते, सोबतचे सुंदर क्षण होते. त्या 3 तासात मध्ये मध्ये वाटायचं की कॅमेरा ऑन करून त्याला दाखवावं, हे समोरचे चेहरे नीट बघ, तुझी काळजी करणारी माणसं आहेत. माझ्या चष्म्यातून त्याला नक्कीच पटलं असतं, पण मी तर फक्त एक फोन होतो. मी ओरडू शकत नव्हतो, त्याचा हात धरू शकत नव्हतो. आणि मग वरून खाली आम्ही तिघेही कोसळलो. एक क्षण, एक किंकाळी आणि मग शांतता. तिघेही माझ्या समोरच निघून गेले. मी मात्र वाचलो. हो, मी वाचलो. माझी स्क्रीन फुटली, शरीर ओरखड्यांनी भरलं, पण माझ्यातले फोटो अजूनही शाबूत आहेत. आजही स्क्रीन उघडली की तेच चेहरे दिसतील. फक्त ते चेहरे आता मला फोन करू शकत नाहीत. आणि सगळ्यात जास्त वेदना कशाची आहे माहिती आहे? मी त्याला कित्येकदा नोटिफिकेशन देत होतो, पण त्या दिवशी एकही नोटिफिकेशन त्याला वाचवू शकलं नाही. मी फोन आहे, माझं आयुष्य पुन्हा सुरू होईल, नवा स्क्रीन लावता येईल, नवा फोनही घेता येईल, पण गेलेला माणूस परत आणता येईल का हो? म्हणून आज माझ्याकडे पाहून फक्त एवढंच लक्षात ठेवा, फोन स्मार्ट असण्यापेक्षा माणूस शहाणा असणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण फोन तुटला तर बदलता येतो, पण आयुष्य तुटलं तर काहीच बदलता येत नाही. आयुष्य तुटलं तर काहीच बदलता येत नाही. धन्यवाद.